नमस्कार, आपल्या कोकणी स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण आपल्या किचनमध्ये वांग्याच्या कापांची रेसिपी बघणार आहोत। तर चला लगेच साहित्य बघूया, रेसिपीला सुरुवात करूया। तर मी वांग्याचे काप बनवण्यासाठी जी मोठी वांगी मार्केटमध्ये येतात त्याच्याशी मध्ये दोन भाग करून स्लाइस मध्ये कट करून घेतलाय। जास्त पातळ नाही कट करायचं कारण वांगी लगेच शिजली जातात, म्हणून मी जाडच कट करून घेतलेत। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने लांब लांब असे काप करून घ्यायचे आणि थोडंसं मी पाण्यात स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि त्याला थोडंसं आपण मॅरिनेट करण्यासाठी इथं मी काही मसाले घेतलेत। घरगुती गरम मसाला, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ घेतलंय आणि थोडासा मसाला आपण जे कोटिंग करणार, कोटिंगसाठी मी इथं रवा वापरलाय, बारीक रवा जो आपण मच्छीसाठी वापरतो तो। त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकणार आहे, ते लाल तिखट घेतले आणि थोडंसं मीठ आपण चवीनुसार इथं घेतलेले आहे। तर आधी आपण वांगी मॅरिनेट करायला घेऊयात। लगेचच आपण करायला घेणार आहोत। त्याच्यामध्ये मसाले घालायचे सुके, ह्याच्यात अर्ध मीठ आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि अर्ध मीठ आपण वरती कोटिंग करणार त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि छान असं हाताने आपल्याला ह्याला थोडासा पाण्याचा हबका द्यायचा आहे। थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये, कारण छान असं मसाला कोट झाला पाहिजे म्हणून। आणि सगळं व्यवस्थित त्या वांग्यांना आपल्याला चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं, आणि लगेचच आपण फ्राय करायला घेणार आहोत। आपल्याला शॅलो फ्राय करायचं तव्यामध्ये, डीप फ्राय नाही करायचं। छान असं मॅरिनेट करून घेतले आपण, वांग्यांना कोट करून घ्यायचंय। लगेच आपण जे वरती आवरण कोटिंग करणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट, मच्छीसाठी आपण घालतो तसंच घालायचंय, थोडंसं मीठ घालायचंय आणि छान असं ह्याला मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता, मी इथं रवा वापरलाय। छान असा मिक्स करून झालाय। आता एका बाजूला मी तवा सुद्धा गरम करायला ठेवला होता, लगेच आपण हे करायला घेऊया। इकडे मी तवा गरम करायला ठेवलाय, त्याच्यामध्ये आता आपल्याला तेल घालायचंय। छान असं याला कोटिंग करून घ्यायचं, जसं आपण मच्छीला कोट करतो तशा पद्धतीनेच करायचंय व्यवस्थित। आणि तव्याला पूर्ण मी तेल लावून घेतलंय, तेलामध्ये आपल्याला हे सोडायचंय। जेवढे तव्यावरती राहतील तेवढे आपल्याला याच्यामध्ये सोडून घ्यायचे। थोडी जाडच कापं करायची आहेत, नाहीतर मग वांग्याची कापं फ्राय केल्यानंतर ती तुटतात मग शिजल्यानंतर, म्हणून आपल्याला जाड जाडच करायचे। तर एका टायमिंगला मी 5 कापं घातले, 5 ते 6 कापं घातले। थोडंसं तेल घातलंय मी वरतून आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू लो मध्ये ठेवून ह्याला छान असं दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायचं पूर्ण शिजेपर्यंत। एक बाजू शिजल्यानंतर आपण दुसरी बाजू पलटी करून घेतली आहे। दोन्ही बाजूने आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचंय, बघू शकता तुम्ही। छान असं दोन्ही बाजूने आपण फ्राय करून झालंय। आता एक आपल्याला काढून घ्यायचंय व्यवस्थित। अशाच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा कोट करून ठेवले, दुसरी बॅच ती सुद्धा आपल्याला घालून घ्यायची आहे व्यवस्थित। गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे कारण तवा चांगला तापलेला आहे व्यवस्थित। सगळे टाकून घ्यायचे, जेवढे जातील तेवढे आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचे आणि व्यवस्थित दोन्ही साईडने आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे। तर जे मी काढले होते ते दाखवते। तर बघू शकता छान असं मी कागदावरती काढून घेते, म्हणजे जास्तीचं जे तेल असतं ते त्याच्यामध्ये जिरून जातं। तर बघू शकता छान असे शिजलेले सुद्धा आहेत। तर हे सुद्धा आपण दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय करून घेऊया। तर बघू शकता सगळे आपण छान असे वांग्याचे काप फ्राय करून घेतले आणि छान असं आपलं रेडी झालंय फ्राय करून। तर एकदम
मच्छीसारखं त्याला बघू शकता तुम्ही, छान मच्छीसारखं फ्राय केलेलं दिसतंय. तर तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. तर छान असं चवीला सुद्धा खूप छान होतात. तर तुम्हाला जर आजचा आपला हा वांगी फ्रायचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा असं नक्की ट्राय करा. थँक्यू.